येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात उमेदवारी अर्जाचे फॉर्म देण्यात सुरुवात केलेली आहे आणि किमान 300 फॉर्म या येणाऱ्या 131 पॅनल नगरसेवकांसाठी आलेले. हे करत असताना आम्ही एकदाही प्रेसवाल्यांना बोलवलं नाही, कारण काय ते आमचं कार्यकर्ते आणि आमच्यामधलं होतं. सगळ्यांना काय आम्ही उमेदवारी देऊ शकत नाही, पण इच्छुक म्हणून आम्ही तुम्हाला कधीच कळवलं नाही. किंबहुना मिसेस आव्हाडांनी फॉर्म भरला 23 नंबरमधनं, तेव्हाही आम्ही तुम्हाला बोलवलं नाही. पण आज एक अतिशय महत्त्वाच्या अशा दिवशी आम्ही आपल्याला आज या ठिकाणी बोलवलंय. जमील जो आमचा मित्र होता, मनसेचा काम करायचा, राबोडीमधनं एक अतिशय उमदा असा कार्यकर्ता होता, त्याचा खून झाला होता. आणि आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण की आज त्या खुनाला 5 वर्ष झाली. आमच्या वहिनी मागच्या आठवड्यात त्यांनी आमच्याकडे जेव्हा आल्या आणि सांगितलं की मला राबोडी 10 नंबरमधनं इलेक्शन लढायचं आहे, तेव्हा आम्ही सांगितलं की फॉर्म भरा आणि पक्षाच्या सदस्य व्हा. तर त्या आम्हाला बोलल्या की आम्ही फॉर्म 23 तारखेला भरू, ज्या दिवशी 5 वर्ष या खुनाला होती. आणि म्हणून आजचा हा दिवस फार महत्त्वाचा आहे. आम्ही 7 दिवस थांबून आजच्या दिवशी ही पत्रकार परिषद घेतली आहे. आज आम्ही त्यांना राष्ट्रवादीचे सदस्य पद दिलेलं आहे आणि त्यांचा आज फॉर्म आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही घेणार आहोत. पक्ष श्रेष्ठी ठरवतील उमेदवारी कोणाला द्यायची, पण प्रामुख्याने आज आम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादीची उमेदवारी वहिनींना आम्ही देऊ. आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना जे वाटतं की हा खून कोणी केलाय, तर त्याच्या विरोधात त्यांना लढायची इच्छा आहे. आणि स्पष्ट त्यांचं मत आहे की दारोदारी फिरून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन, उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन, पोलिसांकडे जाऊन त्यांना न्याय मिळालेला नाही. आता ते न्याय मागतायत लोकांच्या दरबारी इलेक्शनच्या माध्यमातून. तर आता मी जास्ती काही बोलत नाही. त्यांना जे बोलायचं आमच्या वहिनींना ते आज त्या तुम्हाला संबोधित करतो. नमस्कार, मैं खुशनुमा जमील शेख की वाइफ. आज उनको पूरे 5 साल हो गए. मैं ये इलेक्शन लड़ना नहीं चाहती थी, पर सिचुएशन ऐसी आ गई कि मुझे इतना बड़ा फैसला लेना पड़ा, क्योंकि मैं न्याय के लिए हर जगह गई, कहीं से मुझे इंसाफ नहीं मिला. तो मैं ये इलेक्शन लड़ना चाहती हूँ कि मेरे शौहर को इंसाफ मिल सके, और मैं आवाम के लिए भी कुछ करना चाहती हूँ. तो मेरा यही एक सपना है कि मेरे शौहर जो काम करते थे, आवाम के लिए काम करते थे, तो मैं और मेरी टीम, मेरी फैमिली सब मेरे शौहर का काम आगे बढ़ाना चाहते हैं. इसलिए मैं ये इलेक्शन लड़ना चाहती हूँ. मैं राबोडी की आवाम से ये रिक्वेस्ट करता हूँ कि आपने देखा होगा हम लोग 5 साल से दर दर भटक रहे हैं. हम लोग मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, हम लोग हर नेता के पास, गवर्नर के पास, होम मिनिस्टर के पास भी गए हैं. इवन हम लोगों ने इतनी मेहनत की, इतनी कोशिश की. हम लोगों ने आवाड़ साहब की मदद से इम्पॉसिबल को पॉसिबल किया कि चीफ मिनिस्टर ने पटल के ऊपर खड़े रह के कहा कि हम इसका री इन्वेस्टिगेशन करेंगे. 18 जुलाई को उन्होंने कहा था, आज 23 नवंबर हो गया है, लेकिन उसके ऊपर उन्होंने बस वो झूठी बात थी, उन्होंने कुछ नहीं किया उसके बाद भी. फिर हम लोगों ने कोर्ट का दरवाज़ा भी खटखटाया है और हम लोग चाहते हैं कि हम अब एक नई लड़ाई हम लोग शुरू कर रहे हैं, जो हम लोग आवाम के बीच में जाके हम लोग कोशिश करेंगे आवाम हमको उनका समर्थन दे. और वो देख रहे हैं कि अगर आप सामने से नहीं आ सकते हो तो जाके बैलेट पेपर के ऊपर या ईवीएम मशीन के ऊपर तो आप अपना हमको वोट देके हमको इस लड़ाई में कामयाब करें. आमचे त्या ठिकाणी एक तर आघाडी आम्ही करतोय, त्यामुळे किती सीट सुटतात ते बघायला लागेल. 4चा पॅनल आहे. आमचे 4 उमेदवार तयार आहेत. 4 उमेदवारच्या ठिकाणी 8 जणांनी फॉर्म भरलेले. त्यामुळे आव्हाड साहेब आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील. मी पण त्यांच्याबरोबर बसून हे करू. पण मानसिकता आता अशी आहे की आमच्या वहिनीला आम्ही 1 तिकीट देणार आणि त्यात 2 ओपन आहेत. एक ओबीसी लेडीज आहे आणि एक ओपन लेडीज आहे. त्यामुळे ती ॲडजस्टमेंट होईल. ओपन जेंट्समधनं पण वहिनी उभ्या राहू शकतात. वहिनींनी तर उमेदवारी जेव्हा मागितली तेव्हा स्पष्ट बोलली की तिला नजीब मुल्लाच्या विरोधात इलेक्शन लढायचं. तर आमचा प्रयत्न पहिले तोच राहील की त्यांना नजीब समोर उमेदवारी देण्याची.
राहिली गोष्ट मनसेचं, तो मनसेचा खूप चांगला कार्यकर्ता होता. मनसे आणि आम्ही उबाठा आणि काँग्रेस आणि ह्या इलेक्शनमध्ये ठाणे महानगरपालिकेत तरी आमचा प्रयत्न हाच आहे की एकत्र जाऊ. आणि तसं बोलणं आव्हाड साहेबांचं आणि अविनाशचं झालंही असेल. असंही आहे की ज्या प्रभागात आपण लढतो तिथे कुठलं चिन्ह जास्ती चालेल याचाही विचार केला जातो. त्यामुळे काही ठिकाणी मनसेचे उमेदवार आम्ही देऊ, काही आमचे उमेदवार उबाठाला देऊ, मनसेला देऊ, असंही होऊ शकतं. त्याच्यातलाच हा एक भाग आहे की आम्ही दारी दारी गेलोय, आम्हाला न्याय नाही भेटला. आता आम्ही जनतेच्या दरबारात चाललोय. ते आम्ही त्याची अपेक्षा करतोय की ते आता आम्हाला या लढाईमध्ये पण आम्हाला यशस्वी करा. व तर काय त्याचा प्रेशर कम होईल. जर तो हारला, आणि आम्हाला नक्की माहीत आहे तो हारणारच आहे, तो हारला तर त्याची थुतू होणार आहे अख्ख्या जगात. भाजपचे जे केळकर साहेब आहे आणि डावखरे साहेब आहेत ते एकदम आम्हाला एकदम अच्छी मदत केली. त्यांनीच आम्हाला होम मिनिस्टर, गव्हर्नर साहेब आणि आम्हाला वकील पण दिले. पण त्यांची सरकार आहे तेव्हा आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं 2-3 वर्ष अगोदर की आमची सरकार नाही, जेव्हा आमची सरकार येईल तर आम्ही तुम्हाला नक्कीच न्याय देऊ. हे त्यांनी सांगितलं आहे, आम्हाला स्वतः सांगितलं आहे. पण त्यांची सरकार बनली तेव्हा पण ते काय झालं नाही. आता बघा जुलैमध्ये पण ते पटलवरती फडणवीस साहेब उभे राहून सांगतात की आम्ही रिइन्व्हेस्टिगेशन करू, यांना न्याय देऊ. पण आतापर्यंत त्यांनी काय SITची गठन केली नाही, कोणी ऑफिसर दिला नाही. हे सर्व खोटंच झालं ना. साहेब आत्तापर्यंत नक्कीच आमदार संजय केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे यांना मदत केली. जसं मुख्यमंत्र्यांनी ऑपोजिशनमध्ये असताना ओला दुष्काळ जाहीर केला, बोंबाबोंब केली, आणि आता जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते सांगतात की ओला दुष्काळ हे आपण जाहीर करूच शकत नाही, असं काही कॉन्सेप्टच. हे तसंच आहे. 18 जुलैला त्यांनी पटळावर सांगितलेलं आहे की SITची चौकशी लावू किंवा एक समिती स्थापन करू. काही झालेलं नाही. आव्हाड साहेब आता 8 डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनामध्ये ही गोष्ट परत काढतील आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांना होम मिनिस्टर म्हणून याचं उत्तर द्यायला लागेल. पण हा विषय इथे थांबलेला नाही. आज 5 वर्ष झालेले आहेत. एक वेगळ्या मार्गातून आपण याला वाचा फोडायचा प्रयत्न केलेला आहे. वहिनी आमच्या आता थेट लोकांपुढे जात आहेत आणि जे आंबेडकरांनी आपल्याला एक मताचं एक ताकद दिलेली आहे ते आजमावायचा प्रयत्न आहे. म्हणजे एक सामान्य माणसालाही एक मताची ताकद आणि अंबानीला एकच मताची ताकद. त्या एक मताच्या आधारे ताईंना निवडून यायचं आहे आणि ज्याने त्यांच्या घराला खऱ्या अर्थाने तबाह केलं त्यांना संपवण्याचा म्हणजे त्यांनी संपवलं त्याच दृष्टीने नाही म्हणत, पण राजकारणच संपवण्याचा एक प्रयत्न ते करत. जेव्हा हे 5 वर्षापूर्वी झालं तेव्हा नक्कीच नजीब आमच्याबरोबर होता, पण त्याला मदत करा हेही सांगायला आम्ही कधी गेलो नाही. तेव्हाही आमची मानसिकता हीच होती की जर असं काम कोणी केलं असेल तर त्याला सजा झाली पाहिजे. तेव्हा त्याला मदत करायला एकही फोन साहेबांनी केला नाही. मी तर त्यावेळेस थोडासा राजकारणापासून अलिप्तच होतो, पण पक्षाने असं कुठेच सांगितलं नाही की बाबा खून केला असेल तरी त्याच्या मागे उभे राहा. ह्या आमचा धोरण कधीच नव्हतं. आमची हीच इच्छा होती त्यावेळेसही की जर खऱ्या अर्थाने इफ ही इज रिस्पॉन्सिबल तर त्याला त्याची सजा मिळाली. आम्ही इथं सर्वांना आवाहन करतो, सर्व पक्षांना आवाहन करतो साहेब, जर तुमचा कुठलाही पदाधिकारी कुठल्याही पक्षाचा तर त्यांनी जर मर्डर केला तर त्याला तुम्ही ना इमिडिएटली त्याला रेस्टिगेट करायचा आणि काही पण प्रेशर द्यायचा नाही. त्याचा पॉलिटिकल प्रेशर द्यायचंच नाही. हे आम्ही आवाहन करतो, सर्व पक्षांना आवाहन करतो. हे खूप म्हणजे गलिच्छ काम आहे. एक मर्डर करतो आणि त्याचा नेता पोलिसांना फोन करून मॅनेज करायचा प्रयत्न करतो. आणि मी पोलिसांना पण हे तुम्ही कुठून पण पैसे खा, पण या मर्डरमधून तुम्ही पैसे खाऊ नका. हे एकदम गलिच्छ काम आहे. मला वाटत नाही आता की इलेक्शनच्या पिरियडमध्ये भाजप आम्हाला पाठिंबा देईल, पण जर छुपा पाठिंबा त्यांनी दिला किंवा त्यांच्या लोकांना सांगितलं की वहिनींना मदत करा तर का नाही. आप लोगों को हम लोगों ने बताया, कई बार बताया कि 164 के 15 स्टेटमेंट है. 15 हम लोगों ने वो कोर्ट से कैसे निकाला हमको पता है. वो स्टेटमेंट वो 164 का स्टेटमेंट का मतलब है कि आरोपी ने खुद जज के सामने, मजिस्ट्रेट के सामने उसको बयान किया हुआ है कि मेरा ये रोल है.
ऐसे 15 स्टेटमेंट है 164 के, प्लस एक वीडियो है जो खुद ओसामा का है। उसके बावजूद ये सारी चीज़ें पुरावा देने के बाद हमने री इन्वेस्टिगेशन के लिए आवार साहब की मदद से चीफ मिनिस्टर के मुंह से बात निकाली। तो ये इतना बड़ा होने, और उन्होंने उस चीज़ को माना कि 164 एक प्रूफ है, तो हम इसका री इन्वेस्टिगेशन करेंगे। जब तुमने री इन्वेस्टिगेशन का बोला है तो अब तक री इन्वेस्टिगेशन क्यों नहीं कर रहे हो? 100%। अभी हमारी 10 तारीख को पिटीशन की डेट थी, हमको पता चला कि हमारी डेट लगी नहीं। ये सब मैनेजमेंट हो रहा है, हम लेकिन वापस कोशिश करेंगे। एक तर आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते तर नक्कीच आम्हाला मदत करतील। म्हणजे उबाठा, मनसेंचे जमीनचे आणि वहिनींचे पहिल्यापासून संबंध आहेतच, ते तर नक्कीच मदत करतील। जे भाजपचे आमदार यांना आत्तापर्यंत मदत करत होते ते ओपनली नाही केलं तर छुपा तरी पाठिंबा देऊ शकतील असं मला वाटतं। आता बघूया ते काय करतात, कारण का हे राजकारण फक्त इलेक्शन पुरतं नाही, तर एका क्रूर हत्येबद्दल आहे। जर त्यांना मनाची काय त्यांनी ठेवली तर त्यांनी मदत करायला हवी। जर 18 जुलैला पटलावर मुख्यमंत्री स्वतः सांगतात गृहमंत्री म्हणून की याच्यावर आम्ही रीइन्व्हेस्टिगेट करू किंवा SIT स्थापन करू, तर त्यांनी आत्तापर्यंत करायला हवं होतं। 5 महिने उलटून गेले। आता 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन आहे आणि तुम्हाला माहिती आहे, ठाण्यातल्या सगळ्यांना माहिती आहे की आव्हाड साहेब एकदा कशाच्या मागे लागले तर ते असे सोडत नाहीत। तर ते नक्कीच 100% 8 तारखेला हिवाळी अधिवेशनामध्ये विचारतील मुख्यमंत्र्यांना की साहेब तुम्ही जे आश्वासन दिलेलं त्याचं तुम्ही काय केलं। आणि मला आपल्याच माध्यमातून 10 दिवसापूर्वीच पेपरमध्ये मी वाचलं की जे मंत्री अधिवेशनात काही घोषणा करतील त्यात एक कमिटी स्थापन करून 3 महिन्यामध्ये त्याच्यावर काय अंमलबजावणी झाली याचा पण लेखाजोखा होणार आहे। तर आता त्याच्यात मला वाटतं मुख्यमंत्र्यांचंच डिपार्टमेंट पहिले फेल झालं आहे, पहिले 5 महिन्यात काहीच झालेलं नाही। तर बघूया। आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं वाटतं, हे जे बोलले की 164ची स्टेटमेंट म्हणजे काय, तर मॅजिस्ट्रेट समोर आरोपी येऊन सांगतो आणि ते म्हणजे ॲफिडेव्हिटपेक्षा पलीकडची गोष्ट आहे। आणि असे 15 ना, 15 164च्या स्टेटमेंट आहेत जे अटक आरोपी आहेत ते सांगतात की अमुक अमुक माणूस यांनी आम्हाला करायला लावलं, पण तरीही काय त्यांच्यावर कारवाई होत नाही। म्हणजे हे आपण बिहारमध्ये राहतोय का असा प्रश्न माझ्या मनात येतो। दुसरं तुम्ही विचार करा की जो एक कर्तव्य दक्ष असा अधिकारी होता, जो क्राईम ब्रांचचा जो ही चौकशी करत होता आणि असा अंदाज होता की उद्या परवामध्ये जाऊन त्याची अटक होईल, त्याची बदली होते आणि त्याच्या बदलीचे पेपर त्यांना मिळायच्या आधी एका आरोपीच्या स्टेटसवरती बदलीचे हे ठेवतात। म्हणजे किती माज आहे या लोकांना याच्यावरनं क्लिअर कट दिसतं आणि कसं शासन त्यांच्याबरोबर होतं हे दिसतं त्याच्यात। मी तुम्हाला एक सांगतो, उतारा नहीं गया, त्यांची इच्छा है, आपकी इच्छा है, उनकी इच्छा है, वो उतर रही है, उसको जबरदस्ती उतारा नहीं गया। ये लोकशाही में हम लोग उम्मीद करते हैं कि राबोड़ी की आवाम जो है ना, वो वाकई में हम उनको पहचानते हैं, हम उनके बीच में रहते हैं। उनकी नज़रें हमसे सवाल करती है कि भाई इस केस में आगे क्या हो रहा है। आज उनका टाइम आया है, जब हम नॉमिनेशन करने के बाद आज उनका टाइम आया है कि वो सवाल जो है ना उसका जवाब आप बैलेट पेपर से हमको दें। और रही बात आप अन्य पक्षों की बात कर रहे हैं, तो 100% हम केलकर साहब को रिक्वेस्ट करेंगे, डॉक्टर साहब को रिक्वेस्ट करेंगे कि आपको जिस तरह से हमारी मदद करनी है वो कीजिए। मन से तो ऑब्वियसली मदद करने ही वाली है। राबोड़ी में राष्ट्रवादी की तुतारी बजेगी क्या? 100% बजेगी।